सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्यांचा। वाहतुकीमुळे रस्ता ठरतोय धोकादायक, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल। महोदा येथून जवळ असलेल्या घाटंजी तालुक्यातील कोची येथे सुरू असलेल्या कालवा प्रकल्पासाठी कंत्राटदाराने डंपरद्वारे मातीची ओव्हरलोड वाहतूक सुरू केली आहे। त्यामुळे आंबेझरी कोची दरम्यानचा डांबरी रस्ता पूर्णतः खराब झाला आहे। या प्रकारामुळे परिसरातील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असून आंबेझरी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष गोरलेवार यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे। गावालगतच बांधकाम सुरू असलेल्या तलावातून कालवा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर माती नेली जात आहे। आधीच अरुंद व चढ उतारांनी भरलेला रस्ता आता मोठ्या डंपरच्या सततच्या वाहतुकीमुळे पूर्णपणे दबून गेला आहे। त्यामुळे स्कूल बस, दुचाकी तसेच लहान वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। विशेषतः गरोदर महिला व रुग्णांना उपचारासाठी शिवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेताना हा खराब रस्ता अडथळा ठरत आहे। यामुळे वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत। कंत्राटदार जनतेच्या मूलभूत गरजांचा विचार न करता काम करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात गोरलेवार यांनी डंपरची वाहतूक नियंत्रित करावी, कंत्राटदाराच्या कामावर कठोर नजर ठेवावी आणि खराब झालेला डांबरी रस्ता तातडीने पूर्ववत करून द्यावा अशी मागणी केली आहे। या संपूर्ण प्रकरणाकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा जनतेला रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी पवन जाधव, यवतमाळ।